हॅलो फ्रेंड्स, तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा दुसरा पाठ आहे, ज्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर आपण आता आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला पहिला जो काही प्रश्न आहे तो दिला गेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरणासह लिहा. तर आपल्याला इथे रिकाम्या जागा दिल्या आहेत. त्या रिकाम्या जागा आपल्याला अगोदर भरायच्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा आपण कशाच्या आधारावरती लिहिले हे इथे आपल्याला स्पष्ट देखील करायचं आहे. तर पहिली रिकामी जागा आहे ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यानंतर एटीपीचे डॅश डॅश रेणू मिळतात. तर याचं उत्तर आहे 38. कारण ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झालं म्हणजे तिथे ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचा जो काही नेट एटीपी असतो, नेट गेन असतो, तो म्हणजे किती असतो? 38 रेणू असतात. ठीक आहे. तर याचं स्पष्टीकरण आता आपण समजून घेऊया. तर हे जे काही ऑक्सिडेशन आहे ते 3 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. त्यातील पहिली पायरी म्हणजे काय? तर ग्लुकोज विघटन. मग एटीपी रेणू तयार होतात किती? तर 4 एटीपी तयार होतात. मग या ग्लुकोज विघटनामध्ये 2 एटीपी वापरले जातात. त्यानंतर दुसरी पायरी ती म्हणजे क्रेब चक्र आणि एटीपी रेणू तयार याच्यामध्ये फक्त 2 होतात, पण याच्यामध्ये वापरले जात नाहीत. शेवटची पायरी जी म्हणजे ईटीसी प्रक्रिया आणि यामध्ये NADH2 पासून 30 एटीपी तयार होतात आणि FADH2 पासून 4 एटीपी तयार होतात. ठीक आहे. आणि एकूण एटीपी किती होतात? मग या ग्लुकोज विघटनातील 2 एटीपी, कारण 2 एटीपी आपण ग्लुकोज विघटनामध्ये वापरले गेले आहेत. मग तर क्रेब चक्रातले 2 झाले. तशाच पद्धतीने NADH पासून 30 झाले आणि FADH2 पासून 4 झाले. तर अशा पद्धतीने 38 एटीपीज आपल्याला इथे मिळतात. तर दुसरे विधान आहे ते म्हणजे काय? ग्लायकोलायसिसच्या शेवटी डॅश डॅशचे रेणू मिळतात. तर ग्लायकोलायसिसच्या शेवटी आपल्याला पायरुवेटचे रेणू मिळतात आणि याचे स्पष्टीकरण अशा पद्धतीचे आहे. तर ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोज विघटन या पेशी द्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचे एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन काय होते? पायरुविक आम्ल बनते. तिथे एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. यांपैकी पायरुविक आम्ल किंवा पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भाग घेतात. त्यानंतरचे पुढचे विधान आहे ते म्हणजे कोणते? तर अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेला डॅश डॅश या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते आणि याचे उत्तर आहे स्थूल सूत्रता, ज्याला आपण पॅचिटिन असे म्हणतो. तर हे जे काही अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेत एकूण 5 अवस्था असतात. त्या म्हणजे तनुसूत्रता, ज्याला आपण लेपोटीन म्हणतो. दुसरी म्हणजे युग्मसूत्रता, ज्याला आपण झायगोटीन म्हणतो. तिसरी स्थूलसूत्रता, ज्याला आपण डिप्लोटीन म्हणतो. त्यानंतर आहे द्विसूत्रता, ज्याला आपण डायकायनेसिस म्हणतो आणि शेवटची अपगती, ज्याला डायकायनेसिस म्हणतो. यांपैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते. ठीक आहे. तर पुढचा जे काही विधान आहे ते आपण आता पाहूया. तर पुढचे विधान आहे सूत्री विभाजनाच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. ठीक आहे. तर याचे उत्तर आहे मध्यावस्था आणि याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे. सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेमध्येच काय होतात? सर्व गुणसूत्रे हे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. म्हणजे त्या विषुववृत्तीय प्रतलाला सर्व गुणसूत्रे येतात. त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे 2 विरुद्ध ध्रुवांना जातात. 2 वेगवेगळ्या ध्रुवांना ही गुणसूत्रे विखुरली जातात, विभागली जातात. त्यानंतरचे विधान आहे ते म्हणजे कोणते आपण आता पाहूया. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश डॅश प्रकारचे श्वसन करतात आणि याचे उत्तर आहे विनाऑक्सी श्वसन. याचे स्पष्टीकरण आहे ऑक्सिजनची पातळी जर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये कमी झाली तर पेशी ऑक्सिश्वसनाऐवजी विनाऑक्सी श्वसनाचा अवलंब करतात. व्यायाम करताना आपल्या मांसपेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे अशा मांसपेशी काय करतात? विनाऑक्सी श्वसन करत असतात. ठीक आहे. तर आपल्या मांसपेशी व्यायाम करताना का विनाऑक्सी श्वसन करतात हे तुम्हाला समजले असावे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. इथे आपला जो काही पहिला प्रश्न होता
तो संपतो. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. इथे आपल्याला व्याख्या लिहायची आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पोषण या प्रक्रियेची व्याख्या लिहायची आहे. तर पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे पोषक तत्वे. आपण पोषणासाठी आवश्यक असणारे कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच पोषक तत्वे होय. तर त्यानंतरचा पुढची व्याख्या आपल्याला प्रथिनांबद्दल लिहायची आहे. प्रथिने म्हणजे काय? तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेले महारेणू म्हणजे काय? तर ही प्रथिने असतात. तर ही प्रथिने म्हणजे काय हे आपण पहिल्या पाठामध्ये देखील पाहिलं होतं. आठवतं का तुम्हाला? तर आता आपण पाहूया पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय? तर श्वसनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात हे आपण पाहिले होते. ते म्हणजे कोणते? तर पेशी स्तरावरील श्वसन किंवा बाह्य शरीरावरील श्वसन. तर पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय? तर अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते तर त्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. तर यामध्ये पुढील व्याख्या आपल्याला ऑक्सिश्वसनाची लिहायची आहे. ऑक्सिश्वसन म्हणजे काय? तर ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन म्हणजेच ऑक्सिश्वसन. त्यानंतर आहे ग्लायकोलायसिस. तर ग्लायकोलायसिस ही ऑक्सिश्वसनाची एक पहिली पायरी आहे आणि यामध्ये काय घडतं हे आपण आता पाहूया. तर पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने काय होते? विघटन होते आणि त्याचे रूपांतर पायरुव्हिक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. तर फ्रेंड्स इथे आपला हा जो काही दुसरा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहायच्या होत्या तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे फरक स्पष्ट करा, जो की प्रश्न क्रमांक 3 आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र यांच्यामध्ये फरक करायचा आहे. ठीक आहे. तर ग्लायकोलायसिसची प्रक्रिया कुठे होते? पेशी द्रव्यात होते. तर क्रेब चक्र तंतुनुकीत होत असते. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा आपण पाहूया तो म्हणजे काय? तर या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. FADH2 आणि ATP चे रेणू देखील आपल्याला इथे मिळतात. तर क्रेब चक्रामध्ये काय होते? तर या प्रक्रियेत अॅसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूचे ऍसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. मग त्यानंतर ग्लायकोलायसिसची ही प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनाऑक्सिश्वसन या दोन्हीमध्ये होते. मात्र क्रेब चक्र हे केवळ ऑक्सिश्वसनामध्ये होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? तर पेशी श्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसिस यात ग्लुकोजचे रूपांतर कशामध्ये होते? पायरुव्हेट मध्ये होते. तर क्रेब चक्र ही पेशी श्वसनातील दुसरी पायरी आहे. तर ही जी काही ग्लायकोलायसिस आहे या प्रक्रियेत काय होते? ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हेटच्या 2 रेणूमध्ये होते. तर क्रेब चक्रामध्ये या प्रक्रियेत पायरुव्हेटचे रूपांतर CO2 आणि H2O मध्ये होते. तर ग्लायकोलायसिस मध्ये ATP चे 2 रेणू वापरले जातात. तर क्रेब चक्रामध्ये ATPच्या एकही रेणू वापरला जात नाही. ठीक आहे. तर ग्लायकोलायसिस मध्ये ATP चे 4 रेणू तयार होतात. तर या उलट क्रेब चक्रामध्ये ATP चे फक्त 2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. तर म्हणजे ग्लायकोलायसिस या प्रक्रियेमध्ये काय होतं? CO2 तयार होत नाही. तर या उलट या क्रेब सायकलमध्ये किंवा क्रेब चक्रामध्ये काय होते? CO2 तयार होतो. ठीक आहे. तर पुढील फरक आपल्याला ऑक्सिश्वसन आणि विनाऑक्सिश्वसन यांच्यामध्ये पाहायचा आहे. तर ऑक्सिश्वसन म्हणजे काय? तर ऑक्सिजनची जिथे गरज असते, ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजनची गरज असते ज्याला आपण ऑक्सिश्वसन म्हणतो. आणि विनाऑक्सिश्वसन म्हणजे काय? तर ऑक्सिजनची गरज तिथे नसते. तर हेच 2 फरक करणारे पहिले मुद्दे आहेत. तर ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनची गरज असते तर विनाऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. दुसरा मुद्दा ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन्ही ठिकाणी होते. तर विनाऑक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होतो. तर विनाऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि
C2H5OH म्हणजेच अल्कोहोल निर्माण होते, ज्याला आपण विनॉक्सी श्वसनाची ही जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. ठीक आहे. तर ऑक्सी श्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, तर या उलट विनॉक्सी श्वसनामध्ये काय होते, कमी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर ऑक्सी श्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते, तर विनॉक्सी श्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. ऑक्सी श्वसनामध्ये एटीपी चे 38 रेणू तयार होतात, तर विनॉक्सी श्वसनामध्ये फक्त 2 रेणू तयार होतात. त्यानंतरचा फरक आपल्याला सूत्री पेशी विभाजन व अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये पाहावयाचा आहे. तर यातील पहिला मुद्दा म्हणजे काय, तर सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, द्विगुणक पेशीत द्विगुणितच राहते. पण अर्धगुणसूत्री मध्ये मात्र काय होते, तर गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. पुढील मुद्दा तो म्हणजे काय, एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. कशामध्ये, सूत्री पेशी विभाजनामध्ये. तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये काय होते, तर द्विगुणित पेशी एकगुणित होतात आणि जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, तर सूत्री पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशा प्रमुख पायऱ्या असतात आणि प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा 4 पायऱ्या असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, तर सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते, तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाची जी काही पूर्वावस्था असते ती जास्त काळाची असते. ठीक आहे. तर सूत्री पेशी विभाजनामध्ये काय असतं, सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. या प्रकारच्या पेशी विभाजनात वाढ आणि विकास यांसाठी आवश्यक असते. म्हणजे सूत्री विभाजन हे कशासाठी आवश्यक असते, तर ते पेशी विभाजन प्रामुख्याने वाढ आणि विकास यासाठी महत्वाचे असते. पण अर्धगुणसूत्री पेशी विभाजन हे युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. ठीक आहे. तर सूत्री विभाजन काय पेशी आणि मूलपेशी या दोन्हीत घडते किंवा होते, तर अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही, केवळ मूलपेशीतच होते. तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पाहिलेला आहे. तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे शास्त्रीय कारणे घ्या. म्हणजे आपल्याला इथे शास्त्रीय कारणे म्हणजे सायंटिफिक रिझन्स इथे आपल्याला लिहायचे आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर आपण पाहिलं की ग्लायकोलायसिस या प्रक्रियेमध्ये काय होतं, ग्लुकोजचे काय होते, पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. तर त्यासाठी ऑक्सिजनची जी काही लागणारी गरज आहे तर ते का लागते इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर पेशी श्वसनामध्ये ग्लुकोज रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून एटीपीचे 38 रेणू निर्माण होतात. पेशी श्वसनामध्ये काय होते, ग्लायकोलायसिस, क्रेब्स चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी या 3 प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया होईल व पुढच्या 2 प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसिस जर ऑक्सिजन शिवाय पार पडली तर त्यातून अल्कोहोल निर्मिती होईल आणि त्याचप्रमाणे एटीपीचे केवळ 2च रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल, म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर तुम्हाला समजले का, तर जे काही श्वसन आहे किंवा ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची काय गरज असते किंवा त्याचे काय महत्व आहे. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तो म्हणजे कोणता, तर तंतुमय पदार्थ एक महत्वाचे पोषण तत्व आहे. तर आपण बरेचशी पोषण तत्वे पाहिली. आपण त्या पोषण तत्वांच्या शेवटी तंतुमय पदार्थांचे महत्वही पाहिले होते. तर काय होतं, आपण जे काही आहार घेतो त्यामध्ये तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्य यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्वाचे पोषण तत्व मानले जाते, कारण हे आपल्याला काय करतात, तर पचन न झालेल्या पदार्थांचे पचन क्रियेमध्ये ते मदत करत असतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्वाचा गुणधर्म आहे.
तर यामागील कारण कोणते आहे? तर पेशी विभाजन. पेशी विभाजन झाले नाही तर सजीवांची वाढ होणार नाही. सजीवांची वाढ नाही म्हणजे त्यांची वाढ खुंटेल आणि त्यांचा बराचसा विकास देखील होणार नाही. त्यामुळे हा जो काही पेशी विभाजन आहे खरंच खूप महत्वाच्या गुणधर्मांपैकी एक गुणधर्म आहे. तर पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळे सजीवांची वाढ व विकास होते. शरीराची झालेली झीज भरून काढता येते, जखमा भरून येतात, पेशींची संख्या वाढू शकते, अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात, लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. या साऱ्या कार्यामुळे काय होते? पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्वाचा गुणधर्म आहे. तर तुम्हाला समजले की पेशी विभाजन सजीवांमध्ये का महत्वाचं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा काय करतात? विना ऑक्सिश्वसन करतात. तर त्यामागचे कारण इथे आपल्याला लिहायचे आहे. तर काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी यांच्या सभोवती म्हणजे वातावरणामध्ये जो काही ऑक्सिजन वायूची पातळी असते ते कमी झाल्यास ऑक्सिश्वसनाऐवजी विना ऑक्सिश्वसन करू लागतात आणि जिवंत राहण्यासाठी अशा विना ऑक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो. तर बरेचसे सजीव आहेत जे काय करतात? ऑक्सिश्वसन करतात. पण जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी असते तेव्हा तेव्हा मात्र ते ऑक्सिश्वसन करून त्यांना हवी तेवढी एनर्जी ते ऊर्जा ते मिळवतात. त्यानंतरचं पुढील कारणे आपल्याला लिहायची आहेत. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. तर त्यामागचे कारण इथे आपल्याला लिहायचे आहे. तर जो काही क्रेब चक्र आहे म्हणजेच ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र हे सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते. तर ऍसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू ऍक्झोएसिटिलिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने काय करते? रासायनिक क्रिया करतात आणि त्यामुळेच हे चक्र सुरू होते. ऍक्झोएसिटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सिट्रिक आम्ल असतो म्हणूनच क्रेब चक्राला सिट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. तर इथे आपला हा चौथा प्रश्न संपतो ज्यामध्ये आपल्याला शास्त्रीय कारणे लिहायची होती. ते आपण अगदी व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत, समजून घेतलेली आहेत. आता आपण पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. तर पुढील प्रश्न आहे सविस्तर उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा. तर ते आपण वर्णन लिहायला सुरुवात करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? तर अन्न पदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज म्हणजेच शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजेच ग्लायकोलायसिस होय. तर विना ऑक्सिश्वसन आणि ऑक्सिश्वसन या कार्यात ग्लायकोलायसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजन शिवाय होते. तर हा जो काही ग्लुकोज आहे त्याचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची मदत घेतली जाते आणि त्यापासून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. तर त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? तर ऑक्सिश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुविक आम्ल एटीपी NADH2 पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. यानंतरच्या या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. आणि पाचवा मुद्दा म्हणजे काय? तर ऑक्सिश्वसनाच्या वेळी ग्लायकोलायसिसच्या बरोबरच किण्वन ज्याला आपण फर्मेंटेशन ही प्रोसेस म्हणतो त्यामुळे C2H5OH म्हणजेच अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता? तर ग्लायकोलायसिस प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्डेन, ऑट्टो मेयरहोफ आणि जेकोब पार्नस या 3 शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोलायसिस प्रक्रियेला एम्डेन मेयरहोफ पार्नस पाथवे किंवा EMP पाथवे असेही म्हणतात. तर ग्लायकोलायसिसची व्यवस्थितपणे माहिती आपण आता पाहिलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. सूत्री विभाजनाचे प्रामुख्याने 2 टप्पे असतात. त्यातील पहिला टप्पा म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन आणि दुसरा टप्पा म्हणजे परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. तर ते टप्पे आता आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. प्रकल विभाजन पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था या 4 पायऱ्यांमध्ये काय होते? पूर्ण होते. तर प्रकल विभाजनामध्ये पहिली जी काही पायरी आहे
ज्याला आपण पूर्वावस्था म्हणतो, ती अगोदर आपण समजून घेऊया. गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात, परंतु ते आता काय करतात, सुरुवातीची पूर्वावस्था अखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. तर पूर्वावस्थेमध्ये काय होते हे आपण पाहिले. आता आपण पाहूया की मध्यावस्थेमध्ये काय होते. तर मध्यावस्थेमध्ये सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतो. सर्व गुणसूत्रे पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलात समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे प्रत्येक गुणसूत्रांचा गुणसूत्रबिंदू यांदरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तर्कतंतू तयार होतात आणि केंद्रकावरण पूर्णसे नाहीसे होतात. तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीने मध्यावस्थेमध्ये हे गुणसूत्रे तयार होतात आणि केंद्रकावरण पूर्णसे नाहीसे होते. त्यानंतरची तिसरी अवस्था म्हणजे पश्चावस्था. तर यामध्ये काय होते, तर जे काही तर्कतंतूच्या मदतीने जे काही गुणसूत्र बिंदूचे विभाजन होते, प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळी झालेली गुणसूत्रे आता काय होतात, जन्य गुणसूत्रे होतात. गुणसूत्रे केळीच्या घडाप्रमाणे भासतात. या पायरीच्या शेवटला गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचतात आणि या पश्चावस्थेमध्ये हे गुणसूत्रे दोन टोकांना वेगळी झालेली विखुरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटची जी काही अवस्था आहे ती म्हणजे कोणती, अंत्यावस्था. तर या अंत्यावस्थेमध्ये काय होते, तर पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन नाहीशी होतात. एका पेशीमध्ये आता दोन जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये काय होतात, केंद्रिका सुद्धा दिसू लागतात आणि तर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. मग ही अवस्था अशा पद्धतीने दिसायला लागते. तर अशा तऱ्हेने काय होते, प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती काय होते, केंद्रकावरण तयार होते आणि इथेच काय होते, परिकल विभाजनाला सुरुवात होते. प्राणी पेशी विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. पेशी द्रव्याचे विभाजन होऊन आता दोन नवीन जन्य पेशी तयार होतात. वनस्पती पेशीत खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजनाचे दोन नव्या जन्यपेशी तयार होतात. तर या सूत्री विभाजनाचे काय फायदे आहेत, तर या सूत्री विभाजनाचे बरेच फायदे आहेत. तर कायपेशी आणि मूळ पेशीचे विभाजन या सूत्री विभाजनामुळे होते. तशाच पद्धतीने शरीराच्या वाढीसाठी हे सूत्री विभाजन फार आवश्यक आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे शरीराची झालेली झीज भरून काढणे, जखमा बऱ्या करणे, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करणे, हे सर्व कशामुळे होते, तर या सूत्री विभाजनामुळे होते. त्यानंतर आपल्याला अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेबद्दल लिहायचे आहे. तर याचे उत्तर आहे 5 अवस्थांचे योग्य आकृतींच्या आधारे वर्णन करायचे आहे. पूर्वावस्थेतील जे काही 5 आकृत्या आहेत त्यांचे आपल्याला योग्यरित्या काय करायचे आहे, वर्णन करायचे आहे. तर अर्धसूत्री विभाजनाच्या पूर्वावस्थे बऱ्याच कालावधीकरिता चालू राहते. तर या अवस्था 5 उपअवस्था आहेत. त्या पुढील प्रमाणे तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती या 5 उपअवस्था आहेत. त्यातील पहिली आहे तनुसूत्रता. तर तनुसूत्रता म्हणजे काय, या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते, त्यामुळे ते जाडसर आणि ठळक होऊ लागतात. दुसरी आहे युग्मसूत्रता. तर युग्मसूत्रता म्हणजे काय, तर या अवस्थेत काय होते, सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात. त्याचबरोबर अनुबंधन म्हणजे सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या काय होतात, जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात. या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी काय होते, जटिल असे वेगवेगळे अनुबंध तयार होतात. प्रत्येक गुणसूत्रांचा बाहू आता द्विभाजित होतो, म्हणजे प्रत्येक गुणसूत्र हा 2 भागांमध्ये विभागला जातो. मात्र त्याचा गुणसूत्र बिंदू विभागला जात नाही, त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते. त्यानंतर आहे स्थूलसूत्रता. तर या अवस्थेमध्ये काय होतं, तर या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते.
सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते, त्यामुळे जनुकीय विचलन घडून येते. त्यानंतर पुढची अवस्था आहे ती म्हणजे द्विसूत्रता. तर यामध्ये काय घडते, तर या अवस्थेत जटिल अनुबंध काय केले जातात, उलगडले जातात, त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात. या अवस्थेत इंग्रजी एक्स प्रमाणे गुणसूत्रे भासतात, ज्यांना आपण कायझमा असे म्हणतो किंवा चायझमा देखील म्हटले जाते. ठीक आहे. तर शेवटची जी काही अवस्था आहे ती म्हणजे कोणती, अपगती. तर ही अपगती काय काय असते ही आपण पाहूया. ही पूर्वावस्था एक ची सर्वात शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत कायझमा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात. केंद्रिका आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होते. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर शरीराची वाढ व विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात. तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया घडतात, जीवन प्रक्रिया घडतात, मग त्यांचे योगदान आपल्या वाढीसाठी कशा पद्धतीचे आहे हे आपण आता समजून घेऊया. तर त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, तर प्रत्येक सजीव शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करत असतात, म्हणजे एकमेकांचं त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. मानवी शरीरात हा समन्वय अधिक प्रगत असतो. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था असेल आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकात असलेल्या समन्वयातून करीत असतात. पचन संस्थेने शोषलेले अन्न घटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साह्याने सतत कार्यरत असते आणि तशाच पद्धतीने ही श्वसन संस्थेने घेतलेले ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत या परिवहन संस्थेमार्फत कुठेपर्यंत पोहोचवला जातो, तर पेशींपर्यंत पोहोचवला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुनिकात ऑक्सिजनच्या मदतीने अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यास लागणारी ऊर्जा मिळवली जाते. या सर्व संस्थांची कार्य चेतासंस्थेच्या साह्याने नियंत्रित असतात. या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो, त्याची वाढ व विकास होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा. क्रेब चक्र, तर ऑक्सिश्वसनाचा दुसरी पायरी म्हणून या क्रेब चक्राकडे पाहिले जातं. तर तो कशा पद्धतीने होतो तो आता आपण पाहूया. क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली. यालाच आपण ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र किंवा सिट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत तयार झालेले असिटिल कोएन्झाइम ए चे रेणू पेशीद्रव्यातील तंतुनिकेमध्ये जातात. तेथे क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते. तशाच पद्धतीने या अभिक्रियेद्वारे असिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ऍसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. यातून CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. आणि ही जी काही क्रेब चक्राची अभिक्रिया आहे ती चक्राच्या रूपामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल, तर ती तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न म्हणजे काय, तर प्रश्न क्रमांक 6. वेगवेगळे कार्बोदके आपण अन्नाच्या माध्यमातून घेत असतो. स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते, खालील तक्ता दुरुस्त करून लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण आहारातील कार्बोदकांचे पचन संस्थेतील विकारांच्या साह्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते. तसेच स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ले व अल्कोहोल बनते. प्रथिनांपासून अमिनो आम्ले मिळतात, कारण प्रथिनांचे जे काही बेसिक युनिट असतात ज्याला आपण मूळ म्हणतो, पाया म्हणतो, ते कोण असतात, अमिनो आम्ल असतात. तर कार्बोदकांचे पेशी श्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे 3 टप्प्यात ऑक्सिडीकरण होते. हे 3 टप्पे म्हणजे काय, तर ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात. तर ग्लुकोज विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून काय होते, पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या पायरुविक आम्लाचे रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूत होते. तसेच NADH2 व कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू तयार होतात. त्यानंतर काय होते, क्रेब चक्राच्या टप्प्यात ऍसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू तंतुनिकेत शिरतात. तेथे चक्रीय अभिक्रियेने काय होतात, ऍसिटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू तयार होतात.
ठीक आहे. मग त्यानंतर काय होते, तिसऱ्या टप्प्यात ईटीसी प्रक्रिया होते. पहिल्या 2 टप्प्यात तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रेणूंचा वापर एटीपी रेणू मिळवण्यासाठी केला जातो. प्रत्येक NADH2 रेणूपासून 3 आणि प्रत्येकी FADH2 रेणूपासून 2 एटीपी रेणू तयार होतात आणि अशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्णपणे ऑक्सिडीकरणाने एटीपीचे 38 रेणू तयार केले जातात. कर्बोदकापासून ऊर्जा अशी तयार होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, आहारात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे नसेल तर ऊर्जा निर्मितीसाठी मेद व प्रथिनांचा वापर केला जातो. मेदांपासून मिळालेली मेदाम्ले आणि प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले हे दोन्ही ॲसिटिक कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित होतात. या ॲसिटिक कोएन्झाइम ए च्या रेणूंची क्रेब चक्रात अभिक्रिया होऊन त्यापासून काय केली जाते, ऊर्जा मिळवली जाते. तर तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने ही ऊर्जा मिळवली जाते. ठीक आहे. तर आता आपण इथला तुमचा जो काही स्वाध्यायातील प्रश्न होते ते संपतात. आपण आता पाठातील प्रश्न पाहूया. तर पाठातील प्रश्न आपण सर्वप्रथम पृष्ठ क्रमांक 12 वरील जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न ओळखा पाहू किंवा सांगा पाहू, जरा डोके चालवा या संदर्भाखाली येतात, ते प्रश्न आपण आता पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. आणि याचे उत्तर आहे, शरीरामध्ये अन्न पदार्थाचे पचन होऊन त्या श्वसन प्रक्रियेतून पोषक तत्वे निर्माण होतात. ही पोषक तत्वे रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पोहोचवली जातात. श्वसन प्रक्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. पेशीत त्यापासून ऊर्जा निर्मिती होते. या ऊर्जेमुळे शरीराची सर्व कार्य सुरळीत चालतात. पोषक तत्वे शरीराची वाढ आणि विकास घडवून आणतात. तर पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी किती महत्वाची असतात याचं महत्व तुम्हाला समजले असेल. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे. संतुलित आहारामुळे आपले स्वास्थ्य संतुलित राहते आणि त्यामुळे आपले मनही संतुलित राहते. ठीक आहे. तर हा संतुलित आहार म्हणजे काय आपण आता पाहूया. आहारात असलेल्या कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे आणि खनिजे यांमुळेच शरीराची निरनिराळी कार्य पार पडतात. संतुलित आहारात या सर्व अन्न घटकांचे योग्य प्रमाण असल्याने स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक असतो. त्यामुळे संतुलित आहार ठेवणे खूप गरजेचे आणि महत्वाचे असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्नायू शरीरात कोणते कोणते कार्य पार पाडतात. आणि याचे उत्तर आहे, स्नायूंचे 3 महत्वाचे प्रकार आहेत. यापैकी ऐच्छिक स्नायू शरीराची आपल्या इच्छेनुसार हालचाल घडवून आणतात. अनैच्छिक स्नायूंमुळे काय होते, तर शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्वाच्या क्रिया होतात. जसे जठर, आतडे अशा अवयवांची कामे अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. हृदय स्नायू हे 3ऱ्या प्रकारचे महत्वाचे स्नायू आणि हृदयाचे सर्व कार्य नियंत्रित करतात. स्नायूंमध्ये कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो. तर शरीरामध्ये वेगवेगळे स्नायूंचे प्रकार आढळतात. ते स्नायू ऐच्छिक किंवा अनैच्छिक असतात. तर बरेचसे अनैच्छिक असतात. ते आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, तर त्यांच्या इच्छेनुसार किंवा शरीराच्या गरजेनुसार काम करतात. ठीक आहे. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे काय, तर पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे. पाचक रसामध्ये निरनिराळी विकरे असतात. यातील बरेचशी उत्प्रेरकासारखे कार्य करतात. त्यांच्यामुळे अन्न पचनाची क्रिया जलद होते. जठरातील पाचक रसामुळे शरीरातील सामू देखील, ज्याला आपण पीएच म्हणतो, तो देखील काय होतो, अम्ल धर्मी होतो. आतड्यातील पाचक रसामुळे तो आम्लारी धर्मी होतो. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात. पण आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. तर रक्ताभिसरण संस्थेमुळेच पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. रक्तात असलेल्या लोहित रक्तकणिका, ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो, ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. हृदयाकडून पाठवलेले रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. प्रत्येक पेशीत या ऑक्सिजनच्या साह्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणाने ऊर्जा निर्मिती होत असते. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीराअंतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे.
तर आपल्या पूर्ण मानवी शरीराला नियंत्रित करणारी एकमेव मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे आपला मेंदू. तर तो मेंदू पूर्ण शरीरातील यंत्रणांना नियंत्रित करतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मानवी शरीरात 2 यंत्रणांद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केले जाते. या यंत्रणा म्हणजेच काय, तर चेता यंत्रणा आणि रासायनिक नियंत्रण होय. या यंत्रणांमुळे शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन होते आणि त्या क्रमानुसार घडवून आणल्या जातात. ठीक आहे. तर चेता नियंत्रण प्रमाणेच रासायनिक नियंत्रण देखील आपल्या शरीरामध्ये महत्वाचे असते. त्यामध्ये वेगवेगळे विक्रिया येतात, संप्रेरके येतात आणि यांच्यामध्ये समन्वय साधून आपल्या शरीराचे कार्य नियंत्रित केले जाते. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळत असताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थांचे सेवन का करतात, असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत. तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो जे काही खेळाडू आहेत ते खेळ खेळत असताना ते ब्रेक घेतात आणि काहीतरी खातात. तर यामागचे कारण काय असते, तर खेळताना अधिक ऊर्जा लागते, तसेच घामाद्वारे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून खेळांमध्ये खेळाडू काय करतात, खेळ खेळत असताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही द्रव्य पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी ही संतुलित राहील, समान राहील. पुढचा प्रश्न आहे श्वसन म्हणजे काय, श्वसनाची क्रिया कशी घडते. तर सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. बाह्य श्वसन केल्यानंतर वातावरणातील हवा फुफ्फुसात शिरते, त्या हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो, त्याच वेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडते, नाकावाटी वातावरणात सोडले जाते. त्यानंतर लोहित रक्तकणिकांच्या साह्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. तर अशा पद्धतीने हे आपण त्या पृष्ठावरील सर्व प्रश्न पाहिले. आता आपण पुढील पृष्ठाकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 13 वरील आपण आता प्रश्न पाहूया. तर इथे आपल्याला आकृतीचे निरीक्षण करून त्यांना नावे द्यायची होती. तर तुम्ही पाहू शकता की आपण या सर्व आकृतींना नावे दिलेली आहेत. तर आकृतीमध्ये हा जो काही भाग आहे त्याला आपण नाक आहे, त्यानंतरचा भाग म्हणजे मुख आहे, त्यानंतर आहे स्वरयंत्र ज्याला आपण फॅरिंग्स म्हणतो, त्यानंतर आहे श्वासनलिका, मग येते श्वसनिका, त्यानंतर आहेत फुफ्फुसे, श्वासपटल आणि शेवटी आहेत वायुकोश ज्याला आपण अल्व्हिओलाई म्हणतो. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे आपण आता वळूया. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि 6 चे अनुक्रमे किती रेणू असतात. तर ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C म्हणजे कार्बनचे 6 अणू, न म्हणजे हायड्रोजनचे 12 अणू आणि O म्हणजे ऑक्सिजनचे 6 अणू असतात. म्हणून C6H12 व O6 ही ग्लुकोजची संज्ञा आहे. पुढील प्रश्न आहे हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात. तर हे सर्व अणू एकमेकांना सहसंयोजी बंधाने जोडलेले असतात. त्यापुढील प्रश्न आहे रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते. तर एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो आणि त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. तर पेशी स्तरावरील ऑक्सिजनाच्या ऑक्सिश्वसनात या प्रकारचे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. म्हणजे ऑक्सिश्वसनामध्ये पेशी स्तरावरील श्वसनामध्ये काय होते, ग्लुकोजचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगाची आवश्यकता असते. तर ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी तंतुनिका या पेशी अंगाची आवश्यकता असते, कारण ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया कुठे होते, ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यानंतर त्यापासून जी काही ऊर्जा मिळणार आहे तर ती तंतुनिकेमध्ये ठेवली जाणार असल्यामुळे तंतुनिका हे पेशी अंग आवश्यक असते. त्यानंतरचा प्रश्न आहे स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात. तर याचे उत्तर आहे तेल, लोणी, तूप, तेलबिया, चरबी अशा मेदयुक्त पदार्थांपासून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. तर आता आपण पृष्ठ क्रमांक 17 वरील प्रश्नांची उत्तरे पाहूया. अनेकदा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. तर बऱ्याच वेळेला आपल्याला तोंड येते आणि त्यावेळेला आपण तिखट पदार्थ कसल्याही प्रमाणामध्ये खाऊ शकत नाही. मग ते कशामुळे येते, तर जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपले तोंड येऊ शकते. तोंड आल्यानंतर तोंडात व्रण किंवा जखमा होतात, त्यामुळे तिखट पदार्थ खाल्ल्याने झोंबते, म्हणूनच तोंड आल्यानंतर आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुणावस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो, तर याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, जो की व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यामुळे होतो. दिसण्यासाठी जीवनसत्व ए ची आवश्यकता असते. जर जीवनसत्व ए ची आहारात कमतरता असेल तर दृष्टी क्षीण होते आणि रातआंधळेपणा देखील येण्याचा संभव असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, बरेचदा आपल्या तोंडात किंवा घशात कोरड पडते आणि याचे उत्तर आहे, आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारणतः 65 ते 70% आहे आणि पाणी ही आपल्या शरीरातील खूप महत्वाच्या जीवनसत्वांपैकी किंवा पोषण द्रव्यांपैकी एक आहे. तर ते नियंत्रित ठेवले जाते. ज्या वेळेला अतिघाम येऊन बराच काळ पाणी न प्यायल्याने हे प्रमाण काय होते, कमी होते, तेव्हा आपल्या तोंडाला किंवा घशाला कोरड पडून तहान लागल्याची जाणीव होते. अशी कोरड लागणे ही एक नैसर्गिक इच्छा आहे, ज्यामुळे आपण पाणी पितो व त्यामुळे पाण्याचे प्रमाण पूर्ववत त्याच पातळीत आणले जाते आणि पाण्याची जी काही आपल्या शरीरातली पातळी आहे ती काय केली जाईल, नियंत्रित ठेवली जाईल. तर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, अतिप्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात. तर अतिप्रमाणामध्ये जुलाब झाल्यानंतर आपण पाहतो की आपल्याला ORS सोल्युशन किंवा मीठ साखर पाणी प्यायला देतात. तर यामागे काय कारण आहे, तर यामागे पुढील कारणे आहेत. जुलाब झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. दुसरे कारण म्हणजे शुष्कता निर्माण होते, हे जीवाला घातक ठरू शकते. तिसरे म्हणजे विशेषतः लहान बालकाच्या बाबतीत प्राण देखील जाऊ शकतो. त्यानंतर आहे, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी अतिप्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात किंवा ORS सोल्युशन देखील देतात. तर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यानंतर आपल्याला घाम येतो. तर यामागचे कारण काय आहे, परिसरात अधिक उष्णता असते, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. जास्त श्रम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढते आणि हे तापमान नियंत्रित राहावे, कंट्रोलमध्ये राहावे म्हणून काय, आपल्या ज्या काही घर्मग्रंथी असतात त्या आपोआप उत्तेजित होतात, त्यामुळे घाम येतो. या घामाचे बाष्पीभवन होऊन तापमान ठराविक पातळीतच नियंत्रित राहते. त्यामुळे तापमानाच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यांमध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय, आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतींतील पेशींचे काय होते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला जखमा होतात, आपली त्वचा भाजली जाते, तर त्या ऊती मधल्या ज्या काही पेशी असतात त्यांचं काय होतं. तर ज्या ठिकाणी जखम होते तेथील ऊती त्यांचे नेहमीचे कार्य करू शकत नाहीत. जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर होतो. बऱ्याचशा पेशी नष्ट होतात, तेथील चेता दुखवल्या गेल्यामुळे जखमा वेदना येतात. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, झालेली जखम बरी होताना तेथे नव्या पेशी तयार होतात का. तर हो, झालेली जखम बरी होताना तेथे खपली येते, म्हणजेच तेथे नव्याने पेशी निर्माण होतात. जखम झालेल्या आजूबाजूस काय होते, पेशी विभाजनाचा वेग वाढतो आणि जखम झाल्यामुळे नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी अशा रीतीने पेशी विभाजनाचा वेग अति प्रमाणामध्ये वाढतो. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का, त्या जखमा कशा भरून येतात. तर आपण जेव्हा झाडांची फुले तोडतो त्यावेळेला वनस्पतींना जखमा होत नाहीत असा पूर्वापार समज होता, परंतु अलीकडील काळात झालेल्या संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की वनस्पतींना देखील जखमा होतात आणि त्यांना वेदनाही समजतात. फुले तोडताना त्यांचा नाश पावलेल्या ऊती पेशी विभाजनाने पुन्हा भरून निघतात आणि तिथे नवीन पेशी तयार होतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते, त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का, वाढत असेल तर ती कशी. तर कोणत्याही सजीवाची वाढ ही त्याच्या पेशीच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते. त्यासाठी पेशी नियमितपणे काय केले जाते, पेशी विभाजन होत असते. शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज या दोन्हींसाठी पेशी विभाजन खूप महत्वाचे असते, कारण आपली वाढ ही पेशी विभाजनावरती अवलंबून असते. तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कशा पद्धतीने निर्माण होतो. तर अनुवंशिक बदलांमुळे किंवा भौगोलिक परिस्थितींमुळे एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण होतो. तर प्रजननाने एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. प्रजनन अलैंगिक असते किंवा लैंगिक असते.
सूत्री विभाजनाने काय होते? अलैंगिक प्रजनन होते. लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. गुणसूत्रे जनुके व डीएनए यांमुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो. तर इथे तुम्हाला एक आकृती दिली गेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे की गुणसूत्रांचा आकार कसा असतो, त्याच्या भागांची नावे आकृतीमध्ये लिहा. तर इथे हा जो काही भुजा तुम्हाला दिसत आहे ती म्हणजे पी भुजा, त्यानंतर हे गुणसूत्र बिंदू, त्यानंतर येते क्यू भुजा आणि शेवटी धाग्यांसारखे जे काही रचना आहेत ते म्हणजे काय? तर डीएनए. तर गुणसूत्रांचा आकार कसा असतो, त्याच्या भागांची नावे आकृतीमध्ये लिहायची आहेत. तर पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत काय होतात? गुणसूत्र दंडाकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रावर एक गुणसूत्र बिंदू असतो, त्यामुळे गुणसूत्राच्या ज्या काही गुणसूत्र भुजा असतात त्या तयार होतात. गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार गुणसूत्राचे 4 वेगवेगळे आकार दिसतात, जसे इथे आपण पाहिले. ठीक आहे. तर आणखी एक प्रश्न आता आपण पाहूया, तो म्हणजे काय? तर गुणसूत्राचा आकार कसा असतो, त्याच्या भागांची नावे आकृतीमध्ये लिहा. गुणसूत्रांचा आकार हा त्या गुणसूत्र बिंदूची जी काही रचना आहे किंवा त्या गुणसूत्रांची त्या गुणसूत्र बिंदूवरची रचना यांवरून ठरली जाते. पहिला आहे मध्यकेंद्री. तर मध्यकेंद्रीमध्ये काय होते? तर जे काही गुणसूत्र बिंदू मध्यावर असलेले व्ही या इंग्रजी मुळाक्षराप्रमाणे गुणसूत्र त्याच्या भुजा समान लांबीच्या असतात. उपमध्यकेंद्री. तर गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असलेले एल या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याची एक भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. त्यानंतर तिसरे म्हणजे अगकेंद्री, ज्याला आपण गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असलेले जे या इंग्रजी मुळाक्षरासारखे एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणारे गुणसूत्र तयार होतात. आणि शेवटचे म्हणजे अंत्यकेंद्री, ज्यामध्ये काय होते? गुणसूत्र बिंदू टोकाला असलेले आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसणारे गुणसूत्र असते. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? तर द्विगुणित पेशी म्हणजे काय? तर पेशी ह्या द्विगुणित किंवा एकगुणित असतात. तर ह्या द्विगुणित पेशी म्हणजे काय? तर ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते अशा पेशीस द्विगुणित पेशी असे म्हणतात. माता पित्याकडून युग्मका वाटे त्यांची गुणसूत्रे युग्मजात आल्याने ही संख्या नेहमीच 2n असते. उदाहरणार्थ मानवातील 2n ही संख्या 46 आहे. म्हणजेच जे काही द्विगुणित पेशी असतात त्यांच्यामध्ये 46 गुणसूत्रे असतात. ठीक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीतील गुणसूत्रांची संख्या 46 असते, म्हणजेच ती द्विगुणित असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? तर n म्हणजेच एकगुणित पेशी म्हणजे काय? तर ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या निम्मी असते, म्हणजे 46 ची अर्धी असते, जवळपास 23 असते, अशा पेशीला एकगुणित पेशी असे म्हणतात. यात गुणसूत्रांचा एकच संच असतो. लैंगिक प्रजननाच्या वेळी या युग्मकांना काय होते? अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामुळे एकगुणित बनवले जाते. यामध्ये मानवातील n ही संख्या 23 आहे. बरोबर. तर शुक्राणू आणि बीजांड या दोन्ही युग्म पेशीत प्रत्येकी 23 गुणसूत्रे असतात, कारण त्या एकगुणित असतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न म्हणजे काय? तर सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? तर प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात. तर त्या जोड्या विशिष्ट अशा एका वैशिष्ट्याला दर्शवत असतात. यातील एक जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकांसारखीच असतात. अशा गुणसूत्रांना सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. आणि याचे उदाहरण म्हणजे काय? तर मानवाच्या पेशीतील गुणसूत्र जोडी क्रमांक 1 म्हणजे त्याच्या आईकडून आलेले गुणसूत्र क्रमांक 1 आणि वडिलांकडून आलेले गुणसूत्रे क्रमांक 1 ही 2 गुणसूत्रे कशी असतात? सजातीय असतात, कारण ते एकाच वैशिष्ट्याला दर्शवत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे युग्मक पेशी 2n म्हणजे काय? तर ते डिप्लॉइड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो द्विगुणित असतात की हॅप्लॉइड की एकगुणित असतात. आणि का? तर ज्या पेशी युग्मके तयार होतात त्या पेशी डिप्लॉइड असतात, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो द्विगुणित असतात. युग्मक म्हणताना स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचे फलन होते, त्यामुळे युग्मनज 2n म्हणजे द्विगुणित बनते. एकगुणित पेशी कशा तयार होतात? तर द्विगुणित पेशींमध्ये अर्धगुणसूत्री पेशी विभाजन होते, त्यापासून एकगुणित पेशी तयार होतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय? तर एकगुणित पेशींचे नेमके महत्व काय आहे?
तर एकगुणित पेशी आणि द्विगुणित पेशी अशा दोन पेशी असतात. तर तर जे काही लैंगिक प्रजनन होत असताना जी युग्मके तयार होतात ती एकगुणित होणे आवश्यक आहे. अन्यथा गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही. उदाहरणामध्ये मानवात आई वडिलांच्या पेशीत 46 गुणसूत्रे असतात. त्यांच्या प्रजननाच्या वेळी अर्धगुणसूत्री पेशी विभाजन झाले नाही तर होणारी युग्मके 46 गुणसूत्रांचीच राहतील. त्यामुळे होणाऱ्या संततीच्या पेशीत जवळपास 92 गुणसूत्रे असतील. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात विकृती होईल. परंतु अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाने काय होतात, ही जी काही युग्मके असतात ती एकगुणित होतात. त्यामुळे गुणसूत्रांची संख्या कायम तीच ठेवली जाते. युग्मके या एकगुणित पेशी असतात, हेच त्यांचे महत्व आहे. तर इथे आपले जे काही पाठाखालील पाठाच्या आतील प्रश्न होते आणि तशाच पद्धतीने जे काही स्वाध्याय होता तो आपण अगदी व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. तर आपण इथे थांबूया. आणि जर तुम्हाला या पाठाचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 संपूर्ण पाठ व संपूर्ण स्वाध्याय या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. काळजी घ्या, अभ्यास करा आणि जर या स्वाध्यायाबाबत किंवा पाठातील प्रश्नांच्या बाबत काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नाव बाय.